मंचावरती उपस्थित मुंबई उपनगराचे सहपालक मंत्री, मुंबई भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष मंगलप्रभात लोढाजी, या ठिकाणी शिवसेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस राहुल शेवाळेजी, शिवसेनेच्या नेत्या शीतलताई म्हात्रेजी, शिवसेनेचे गटनेते महानगरपालिकेचे अमय घोलेजी, या ठिकाणी उपस्थित मनोज कोटकजी, आपले भारतीय जनता पार्टीचे गटनेते गणेश कणकरजी, मुंबई भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणीस श्वेता पडळकरजी, मुंबई भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आचार्य त्रिपाठीजी, आपले वरिष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदेजी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे सर्व नगरसेवक नगरसेविका, मी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री नितीन नवीनजी, तसेच महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आणि सर्वांची चर्चा करून मुंबई भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक समितीशी चर्चा करून अशी घोषणा करीत आहे की मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी श्री रितू तावडे यांची घोषणा केली आहे। तर या घडीची अत्यंत मोठी बातमी, रितू तावडे या मुंबईच्या महापौर असतील। भाजपचा महापौर पहिल्यांदाच मुंबईमध्ये होतोय आणि रितू तावडे यांची मुंबईच्या महापौरपदी नियुक्ती झालेली आहे। मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांच्या नावाची घोषणा केलेली आहे आणि रितू तावडे या मुंबईच्या महापौर असतील। मुंबईचा महापौर नेमकं कोण होणार याची उत्सुकता महानगरपालिका निवडणुकांच्या आधीपासून होती। भाजपला सर्वाधिक जागा मुंबईमध्ये मिळाल्या, त्यामुळे भाजपचा महापौर होणार हे निश्चित झालं। त्यानंतर महापौर पदासाठी आरक्षणाची सोडत निघाली आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी मुंबईचं महापौर पद आरक्षित झालं। त्यानंतर 3 महिलांची नावं सातत्यानं भाजपकडून समोर येत होती आणि त्या तिघींपैकी रितू तावडे यांचं नाव हे प्रदेश पातळीवर राष्ट्रीय पातळीवरती निश्चित झाल्याचं अमित साटम यांनी सांगितलं आणि रितू तावडे या आता मुंबईच्या महापौर असतील। महिला चेहरा समोर आलेला आहे, कारण का महिला सर्वसाधारण प्रवर्गासाठी हे पद राखीव झालेलं होतं। मुंबईमध्ये भाजपचा पहिल्यांदाच महापौर होतोय आणि पहिल्यांदाच महापौर होत असताना महिला महापौर निवडल्या गेलेल्या आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।